आज आपण पुढच्या घटकाला सुरुवात करूया. आजचा घटक त्या ठिकाणी असा आहे की ज्या क्षेत्रात आपण काम करतो आणि पाठीमागे त्या घटकावर आधारित भरपूर चर्चा झाली आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती असेल, विद्यार्थ्याचा अध्ययन अध्यापन प्रक्रिया असेल, त्याचबरोबर नवीन धोरणात आपण ज्यावेळेस ज्या घटकासाठी काम करत होतो तो म्हणजे ज्ञान रचनावाद आणि या ज्ञान रचनावादाचा अभ्यास या आजच्या घटकात पाहणार आहोत. घटक थोडा मोठा आहे, थोडा वेळ जास्त लागेल, तरी पण आज आपण पूर्ण करून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. या ठिकाणी सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या घटकाला. तर आजचा आपला घटक आहे ज्ञान रचनावाद. जर आवाज आला नाही किंवा नाही दिसलं स्क्रीन तर कृपया सांगत चला. आज आपण पाहणार आहोत ज्ञान रचनावाद याची संकल्पना. ज्ञान रचनावाद म्हणजे काय? तर ज्ञान रचनावाद म्हणजे अशी शिक्षणाची पद्धत की ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या अनुभवांवर, निरीक्षणावर आणि विचारांवर आधारित ज्ञान तयार करतो. आपण पाठीमागं साधारण सातारा पॅटर्न पाठीमागं तयार झाला होता, ज्यामध्ये भराडे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि नामदेव माळी या गट शिक्षणाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाने तो कार्यक्रम आपण राबवत होतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवरती आखले जाऊन म्हणजे रंगवून त्यावरती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करायला लावून त्यावरून आपण अध्यापन करत होतो. म्हणजे त्यांना स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी आपण त्यांना देत होतो. त्यालाच म्हणूया आपण अनुभवांवर आधारित. त्यानंतर पुढचा घटक आहे निरीक्षणावर. म्हणजेच त्या विद्यार्थ्याने इतरांचं निरीक्षण करून त्या ठिकाणी आपल्या कृतीमध्ये काय बदल करावा किंवा आपण अध्ययन कसे करावे हे या ठिकाणी समजलं जात होतं. त्यालाच म्हणूया आपण निरीक्षणावर आधारित. आणि पुढचा घटक आहे विचारांवर आधारित. म्हणजेच त्याने अगोदर अनुभवलं, नंतर निरीक्षण केलं, त्या ठिकाणी विचार केला आणि मग त्याचं ज्ञान तयार झालं. या कार्यक्रमामध्ये म्हणजेच शिक्षकाची भूमिका सगळ्यात महत्वाची होती. ते म्हणजे देणारा नसून, म्हणजे सतत मार्गदर्शन करणारा नसून तो मार्गदर्शक असा होता. म्हणजे फक्त त्याने सांगायची भूमिका या ठिकाणी घ्यायची होती आणि विद्यार्थी स्वतः शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच ज्ञान रचनावाद अशी याची संकल्पना आहे. यामध्ये प्रमुख तत्वे आहेत. विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्माण करतो आणि पूर्वानुभवावर नवीन ज्ञान आधारित असतं. त्याचबरोबर शिकणे ही सक्रिय प्रक्रिया आहे. म्हणजे कंटिन्यू राहणारी प्रक्रिया आहे. सतत शिकत राहणे या प्रक्रियेमध्ये ज्ञान रचनावाद प्रक्रियेत येतं. त्यानंतर आहे समस्या सोडवणे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जी समस्या आली ती सोडवण्याचं काम त्या ठिकाणी स्वतः विद्यार्थी करतो. त्याचबरोबर त्याला जर ती समस्या सुटली नाही तर तो आपल्या सहकार्याचं मार्गदर्शन घेतो. म्हणजेच सहकार्याकडूनही समस्या सुटली नाही तर त्या ठिकाणी शिक्षकाला विचारून ती समस्या सोडवली जाते. अर्थात या ज्ञान रचनावाद या प्रक्रियेमध्ये स्वतः विद्यार्थी शैक्षणिक साहित्य हाताळून अध्ययन करत असतात. सहकार्याने शिकणे म्हणजे जर विद्यार्थ्याला काही अडचणी आल्याच किंवा त्याला जे शिकायचं आहे ते आपल्या सहकार्यामार्फत तो शिकू शकतो. यानंतर प्रमुख विचारवंत कोण कोण आहेत या ज्ञान रचनावादामध्ये? तर जीन पियाजे आहे, त्यांनी संज्ञात्मक सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्याचसोबत आपल्याला अभ्यासासाठी मिळतात लेवायगोत्सी यांनी सामाजिक ज्ञान रचनावाद म्हणजे झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि ब्रुनरच्या याच्यामध्ये शोधाधारित शिक्षण या 3 विचारवंतांचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असणार आहे तर मार्गदर्शक व सहाय्यक. त्याचसोबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे. ज्या ठिकाणी आपण वाबळेवाडी या शाळेत भेट दिली असेल तर तिथं या प्रकारचे प्रश्न विचारणारे विद्यार्थी सतत आपल्याला विचार प्रवृत्त करायला लावणारे प्रश्न आपल्यासमोर मांडत होते, ज्यातून आपली देखील प्रगती होत असल्याचं आपल्याला जाणून येत होतं. सातारामध्ये गेलो तर प्रत्येक विद्यार्थी त्यांचं कृती कार्य करत होते. म्हणजे शैक्षणिक साहित्य हाताळणे आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी स्वतःहून काही वेगळे प्रश्न निर्माण करून आलेल्या पाहुण्यांना विचारून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते. म्हणजेच अनुभवाधारित शिक्षण देण्याची ही एक प्रक्रिया होती. त्यानंतर गटकार्य, चर्चा, प्रकल्प पद्धती वापरणे ही शिक्षकाची भूमिका आहे. त्यासोबत विद्यार्थ्याची भूमिका काय असणार आहे तर सक्रिय सहभाग यामध्ये घ्यायला पाहिजेत, स्वतः विचार करायला पाहिजेत, त्याबरोबर अनुभवातून शिकायला पाहिजेत
आणि सहकार्याने शिकणे गरजेचे आहे. म्हणजे इतरांना देखील आपल्यासोबत घेऊन जाणं हे त्यांचं काम आहे. याचं उदाहरण देत असताना, उदाहरणार्थ पाण्याची अवस्था शिकवताना शिक्षक थेट सांगत नाहीत, तर विद्यार्थ्यांना बर्फ, पाणी, वाफ दाखवून स्वतः निरीक्षण करून निष्कर्ष काढायला लावतात. या उदाहरणावरून असं आपल्या लक्षात येतं, की यामध्ये बर्फ, पाणी आणि वाफ या गोष्टी जर एखाद्या मुलाने तिन्ही गोष्टी एका ठिकाणी पाहिल्या, तर त्याच्या लक्षात येईल की पाण्याची अवस्था कोणत्या कोणत्या आहेत. म्हणजे आपण तोंडी असं जर किती जरी सांगितलं तर ते विद्यार्थ्याच्या लक्षात राहणार नाही आणि त्यामुळं त्याला परिणामकारक अध्यापन करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष वस्तू हाताळायला भेटणं हे ज्ञान रचनावादामध्ये येतं. आता ज्ञान रचनावादाचे फायदे पाहत असताना आपण असं म्हणू शकतो की ज्ञान रचनावादामध्ये फायदे पुढील प्रमाणे असू शकतात. त्यामध्ये समज अधिक सखोल होते. विद्यार्थी जास्तीत जास्त समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढते. म्हणजेच ज्ञान रचनावादामध्ये आता जर समजा हे 3 साहित्य आपण त्यांना दाखवलं, बर्फ, पाणी, वाफ, तर त्यांच्या विचारांमध्ये नक्कीच जास्त विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यातून ते प्रश्न विचारतात आणखीन. म्हणजेच त्यांना समज येते आणि अधिक सखोल जायला, ज्ञान मिळवायला त्यांना सोयीस्कर होतं. त्यानंतर विद्यार्थ्याची विचारशक्ती वाढते. ज्यावेळेस त्याने बर्फ कधीच पाहिलं नव्हतं, अचानक त्याच्यासमोर बर्फ आल्यामुळे तो विचार करू लागतो, की बर्फ होतं कसं? त्यानंतर पाणी होतं कसं? आणि वाफ होती कशी? ह्या क्रिया कशा घडतात? किंवा यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात? यावर कोणते घटक परिणाम करतात? याला पोषक कोणते घटक आहेत? अशा प्रकारच्या अनेक विचार करायला लावणाऱ्या क्षमता त्याच्यामुळे विकसित झाल्याचे आपण त्या ठिकाणी पाहतो. यामध्ये आत्मविश्वास वाढतो. याच उदाहरणाला धरून आपण पुढे जाऊया. जर त्या विद्यार्थ्याला बर्फ आपण दिला, बर्फ हे थंड असतं हे तर माहित आहे. ही दुसरी संकल्पना त्याच्यामध्ये येईल की गरम वस्तू, थंड वस्तू. म्हणजे ह्याचं देखील ज्ञान त्याला मिळतं. हे मिळत असताना एखाद्या वेळेस गरम वस्तूला हात न लावणे किंवा थंड वस्तूला हात न लावणे या बाबींबाबत कल्पना देताना त्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की बर्फाचा खडा तो हातात उचलून किती वेळ क्षमतेने धरू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यासोबतच त्या विद्यार्थ्याला कृती करण्यासाठी आपण प्रवृत्त केल्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये स्टेजिअरिंग, बोलण्याचं कौशल्य, व्यक्त होण्याचं कौशल्य, आपले मत मांडण्याचे कौशल्य, अशा अनेक बाबी त्यामध्ये विकसित होत असतात आणि त्यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे शिक्षण आनंददायी होते. आता पहा, कुठलीही कृती करताना त्या विद्यार्थ्यामध्ये जास्तीत जास्त साहित्य समोर असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आनंदी होतं आणि त्याच्यामध्ये शिक्षण प्रक्रिया ही आनंदी झाल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर या ज्ञानरचनावादाच्या मर्यादा काय काय आहेत? तर ज्ञानरचनावादाच्या मर्यादा पाहत असताना असं आपण म्हणू शकतो की वेळ जास्त लागतो, हे मात्र निश्चित आहे. कुठलीही संकल्पना पूर्ण करण्यासाठी, एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ जास्त लागतो. दुसरं मर्यादा आहे, सर्व विषयांसाठी समान उपयोग नाही. हे देखील सत्य आहे. एकच बाब आपण इतर विषयांसाठी वापरू शकत नाही. आता बर्फ, पाणी आणि हवा हा घटक शिकवत असताना त्यामध्ये इतर विषयांचा समावेश आपल्याला करता येत नाही. तो येऊ शकतो, परंतु प्रमाण मात्र तुरळक आहे. शिक्षकांकडे कौशल्य आवश्यक असायला पाहिजे. तर जर त्याच शिक्षकांना की कोणता घटक शिकवायचा आहे आणि कसा शिकवायचा आहे हेच माहिती नसेल, तर मग मात्र त्याच्याकडे कौशल्य प्राप्त नसेल, तर ते अध्यापन करू शकणार नाहीत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मर्यादा येतात. यानंतर आहे या वरून टीएटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे आपल्याला येऊ शकतात, तर त्यामध्ये आहे लर्नर सेंटर्ड अप्रोच म्हणजेच ज्ञान रचनावाद. त्यानंतर शिक्षक हा फॅसिलिटर असायला पाहिजे. तर त्याचबरोबर अनुभवाधारित शिक्षण असायला पाहिजेत. आणि आपल्या 3 शास्त्रज्ञाचा अभ्यास करतो, त्यामध्ये पियाजे, वायगोत्स्की आणि ब्रुनर या 3 शास्त्रज्ञाचा विचार या ठिकाणी आपण अभ्यासतो. आता ज्ञान रचनावादाची व्याख्या पाहत असताना अनेक व्याख्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. त्यातील व्याख्या आपण एक समजून घेऊया. त्यातली पहिली व्याख्या आहे, विद्यार्थी आपल्या पूर्वानुभव, निरीक्षण आणि क्रियाशील सहभागाच्या आधारे स्वतःचे ज्ञान निर्माण करतो. या शिक्षण प्रक्रियेला ज्ञान रचनावाद असे म्हणतात. एखादी कृती करताना तो स्वतःच ज्ञान तयार करून वापरून
त्याचं निरीक्षण करून त्याला असलेला पहिला अनुभव वापरून त्यामधून तो विद्यार्थी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होऊन स्वतःचं ज्ञान निर्माण म्हणजे विकसित करतो, या प्रक्रियेला ज्ञान रचनावाद असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या आहे या ठिकाणी अशी आपण व्याख्या म्हणू शकतो की ज्ञान हे बाहेरून दिले जात नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून तयार करतो, ही संकल्पना म्हणजे ज्ञान रचनावाद होय. अशा प्रकारे दुसरी व्याख्या आपण सांगू शकतो. तर जॉन्सन यांच्या मतानुसार ज्ञान रचनावाद ही अशी क्रिया आहे ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या अनुभवांवर आधारित ज्ञानाची निर्मिती करतो. वरील जी व्याख्या आहे ती या भरतीवर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर प्रॉफनॉटच्या मते ज्ञान रचनावाद म्हणजे शिकणाऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून अर्थ निर्मिती करण्याची सक्रिय प्रक्रिया आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉफनॉट यांच्या मतानुसार आपण व्याख्या सांगू शकतो. यानंतर डॉक्टर हेमलता यांच्या मतानुसार विद्यार्थी स्वतःच्या पूर्वज्ञान, अनुभव आणि सामाजिक संवाद यांच्या आधारे त्या ठिकाणी नवीन ज्ञानाची निर्मिती करतो. त्यालाच आपण ज्ञान रचनावाद असं म्हणतो. अशा प्रकारे ज्ञान रचनावादाच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. यानंतर पुढच्या घटकाकडे आपण जाणार आहोत. त्यामध्ये आहे ज्ञान रचनावादाचे प्रमुख पुरस्कर्ते कोणाला म्हटलं जातं. अर्थात ज्ञान रचनावाद ही संकल्पना पुढे आणणारे कोणकोणते तज्ज्ञ आहेत यांचा अभ्यास या मुद्द्याखाली येतो आपल्याला. तर त्यामध्ये पहिले आहेत जीन पियाजे म्हणजेच संज्ञात्मक विकास सिद्धांत मांडला यांनी. लेव वायगोत्स्की यांनी सामाजिक ज्ञान रचनावाद व झेडपीडी संकल्पना मांडली. तर ब्रुनर यांनी शोधावर आधारित शिक्षण ही संकल्पना मांडली. त्यानंतर जॉन दवे यांनी अनुभवाधारित शिक्षणावर भर दिलेला आहे. तर या ठिकाणी एर्नेस्ट वोन ग्लासरफेल्ड यांच्या मतानुसार आधुनिक संकल्पना म्हणजेच रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिझम ही संकल्पना त्या ठिकाणी आलेली आहे. आणि सिमोर पेपर्ट यांच्या मतानुसार तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण हे एक नवीन आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आलेला घटक आहे. अशा प्रकारे ज्ञान रचनावादाचे शास्त्रज्ञ आपण सांगू शकतो. यानंतर ज्ञान रचनावाद ही शिक्षण प्रक्रिया आहे. त्यामुळे ज्ञान रचनावाद शिक्षण प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रित असणं आणि अनुभवाधारित प्रक्रिया असते. त्यामुळे पुढील काही टप्प्यांमध्ये आपण ती समजून घेता येईल. पहिला टप्पा पूर्वज्ञान सक्रिय करणे. ज्यावेळेस ज्ञान रचनावाद आपण करतोय त्यावेळेस त्याचं पूर्वज्ञान आपल्याला ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या आधीच्या अनुभवांचा आणि नवीन आपल्या ज्ञानाची उजळणी केली जाते. त्यालाच प्रश्न विचारणे, चर्चा करणे, एखादी कृती करायला लावणे म्हणजे त्याच्या पूर्वज्ञानाला जागृत करण्याचं काम या ठिकाणी आपण अगोदर करतो. त्यानंतर दुसरा आहे नवीन अनुभव देणे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला या प्रक्रियेतून या ज्ञान रचनावादामधून विद्यार्थ्यांना नवीन गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. यामध्ये प्रयोग, निरीक्षण, प्रात्यक्षिक अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याच्या समोर नवीन गोष्टी मांडत असतो. यानंतर शोध आणि अन्वेषण तिसरा मुद्दा आहे. त्यामध्ये विद्यार्थी स्वतः शोधून माहिती घेऊन तो मिळवत असतो. यामध्ये गटकार्य, प्रकल्प आणि प्रश्न सोडवणे या घटकांचा समावेश आपण करू शकतो. त्यानंतर आहे चौथी संकल्पना निर्माण करणे. विद्यार्थी स्वतः निरीक्षण करून आणि अनुभवावरून निष्कर्ष काढतो. यामध्ये का आणि कसे यावर प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला स्वतः काही संकल्पना निर्माण कराव्या लागतात आणि त्याची उत्तरं म्हणजेच त्या ठिकाणी का व कसे याची उत्तर होय. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अनुप्रयोग, ऍप्लिकेशन. शिकलेलं ज्ञान नवीन परिस्थितीत वापरले जाते. त्याला आपण तंत्रज्ञान शिकवलंय म्हणजेच लॅपटॉप वापरणं, मोबाईल वापरणं, टॅब वापरणं ह्या गोष्टी आपण त्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या घरी गेल्यानंतर त्या गोष्टींचा वापर करायला शिकलं पाहिजेत. त्याचबरोबर त्या गोष्टी कशा हाताळायच्या हे देखील त्याच्यामध्ये माहीत झाल्याचा मुळे त्यांना वापर करण्यास यायला हवं. यानंतर असं उदाहरण सांगू शकतो अनुप्रयोगाचं आपण. त्याला समस्या सोडवता आली पाहिजे, तर दिलेली अडचण त्यांनी सोडवली पाहिजे. त्यानंतर सहावा मुद्दा आहे मूल्यांकन. म्हणजेच विद्यार्थ्याच्या समज, कौशल्य आणि प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. याला सतत मूल्यमापन
CCE आणि मौखिक लिखित चाचणी असं आपण म्हणतो. हेच मूल्यांकन या ठिकाणी आपल्याला ज्ञान रचनावादामध्ये करावे लागते. यानंतर याची वैशिष्ट्ये काय येतं ज्ञान रचनावादाची, तर विद्यार्थी सक्रिय असतो, शिक्षक मार्गदर्शक असतो आणि अनुभवातून शिकणं घडत असतं आणि सहकार्यानं शिक्षण घडलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी हे मुद्दे आपण अभ्यासत असताना हे आपल्या TET परीक्षेसाठी महत्वाची शब्द कोणते कोणते आपण यामधून करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. तर पूर्वज्ञान, अनुभव, शोध, संकल्पना, अनुप्रयोग आणि मूल्यांकन या बाबी त्या ठिकाणी आपण आपल्या अभ्यासामध्ये आणणं गरजेचं आहे. यानंतर पुढच्या घटकाकडे आपण जाऊया, ज्ञान रचनावादाचे प्रकार. आता ज्ञान रचनावादाचे मुख्य प्रकार पाहत असताना पुढील प्रमाणे प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. तर पहिला आहे संज्ञात्मक ज्ञान रचनावाद. याचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत जीन पियाजे. यांनी विद्यार्थी स्वतःच्या विचार प्रक्रियेने, मेंटल प्रोसेसने ज्ञान निर्माण करतो. त्याला जेवढं ज्ञान आहे स्वतःच्या विचाराने तो त्याचं ज्ञान निर्माण करायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला समजा रेडिओ नीट करायचा आहे, तर तो रेडिओ नीट करण्यासाठी तो स्वतःचं ज्ञान काय, त्याला त्याचे टेस्टर घेणं, मार्कर घेणं, पकड घेणं, त्याचबरोबर कुठले स्क्रू काढल्यानंतर आपलं चालू होऊ शकतं, म्हणजे आपण कसं खोलू शकतो त्या बाबी त्याला समजणे आणि त्यातून तो विद्यार्थी ते रेडिओ खोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शिकणे हे वैयक्तिक पातळीवर घडते. या ठिकाणी ज्ञान रचनामध्ये वाद या प्रक्रियेमध्ये आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत असल्यामुळे आणि त्याला स्वतः वस्तू हाताळायला लागत असल्यामुळे वैयक्तिक पातळीवरती त्याचं प्रगती होत असल्याचं किंवा शिक्षण घडत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे पूर्वज्ञानावर आधारित नवीन ज्ञान तयार होतं. एक गोष्ट त्याला शिकली तर त्या गोष्टीमधून नवीन त्याच्या समोर गोष्टी येऊन त्या शिकण्यासाठी त्याला क्रमप्राप्त ठरतं, म्हणजे त्या त्याला शिकवत जातात, एकानंतर एक अशा गोष्टी त्याला शिक्षण देत राहतात. यानंतर दुसरा त्या ठिकाणी प्रकार असा आपण सांगू शकतो की सामाजिक ज्ञान रचनावाद हा घटक म्हणजे त्या ठिकाणी याचा प्रमुख पुरस्कर्ते आहेत लेवायगोत्सी. समाज, भाषा आणि संवाद यांच्या माध्यमातून ज्ञान तयार होतं. म्हणजे बरोबर आहे, कारण समाजाला ज्याची गरज पडते त्या भाषेची निवड करतो आणि भाषेची निवड कशासाठी केली जाते, तर संवादासाठी केली जाते. अर्थात हे उतरता क्रम आहे, संवाद, भाषा आणि समाज असं घडत जातं, परंतु अडचण ज्याला जी येते त्यातून हे आपलं ज्ञान तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे त्या माध्यमातून आपण ज्ञानाकडे जात असतो. या ज्ञानाकडे जाण्यासाठी आपल्याला गटकार्य, चर्चा, सहकार्य आणि शिक्षण ह्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात. अशा प्रकारे या सामाजिक ज्ञान रचनावादाचं कार्य या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याचबरोबर ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना महत्वाची आहे. यानंतर तिसरा ज्ञान रचनावाद आहे कट्टर ज्ञान रचनावाद. या ठिकाणी ग्लासर फेल्ड यांच्या मतानुसार हा सिद्धांत मांडला गेला, हा ज्ञान रचनावाद मांडला गेला. यामध्ये ते सांगतात की ज्ञान हे पूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं. त्या व्यक्तीच्या मध्ये किती ज्ञान प्राप्त आहे यावरून तो ते कार्य किंवा ज्ञान रचनावादाची ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. एखादा विद्यार्थी जर समजा वाक्यरचना त्याला लिहिताना चुका होत असतील आणि त्याला जर शब्दांची कल्पना असेल तर नक्कीच त्याच्या शब्दांच्या कल्पनेचा किंवा ज्ञानाचा वापर करून आपण त्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी बनवू शकतो किंवा त्याला घडवू शकतो किंवा त्याला मार्गदर्शन करून आपण वाक्यरचना या भागामध्ये प्रगत करू शकतो. यानंतर आहे प्रत्येक व्यक्तीचे ज्ञान वेगळे असू शकते. सगळ्या व्यक्तीचं ज्ञान काय सारखंच असणार नाही. यालाच कट्टर ज्ञान रचनावादामध्ये प्रत्येक व्यक्तीचं ज्ञान वेगळं वेगळं असतं. आणि वस्तुनिष्ठ सत्य ह्यामध्ये ऍक्च्युली जर पाहिलं आपण तर वस्तुनिष्ठ सत्तेपेक्षा वैयक्तिक अनुभवाला महत्व दिलेलं आहे. जे काय असेल ते स्वतःच ज्ञान. आता पहा, आता आपण व्हिडिओ पाहतोय काय काय जे काही गाड्यांचे काम करणारे, काही स्वतःच प्रॉडक्ट तयार केलंय त्याचं प्रेझेंटेशन मांडणारे, हे त्यांना अनुभव आहे. ते तो वस्तुनिष्ठ तर काय किती आहे हे महत्वाचं नाहीये, तर त्या ठिकाणी स्वतःच अनुभव व्यक्त होऊन त्यात आपल्या मार्केटमध्ये स्थान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतरचा पुढचा सिद्धांत आहे किंवा या ठिकाणी ज्ञान रचनावाद आहे बांधणीवाद. म्हणजेच
कन्स्ट्रक्शनिझम यामध्ये पापेट यांच्या मतानुसार या ठिकाणी विद्यार्थी काहीतरी तयार करताना अधिक चांगले शिकतो. उदाहरणार्थ मॉडेल, प्रकल्प, संगणक, प्रोग्राम, जे आता सध्या आपण एखादं मॉडेल बनवतो किंवा शाळेमधून एखादा उपक्रम आपल्याला सांगितला, प्रकल्प आपल्याला सांगितला किंवा संगणक प्रोग्राम आपण बनवतो, त्या विद्यार्थ्याला आता जर समजा आपण आपली वंशावळ तयार कर असा प्रोजेक्ट दिला तर त्यातून त्या विद्यार्थ्याला बांधणी वाद तयार होतो. म्हणजे टप्प्याटप्पे त्याच्या लक्षात येतात आणि त्यातून तो काम करू शकतो. तसे ज्ञान रचनावादाचे प्रकार आपण पाहिले. आता संज्ञात्मक ज्ञान रचनावाद म्हणजेच जीन पियाजे यांच्या मतानुसार विद्यार्थी स्वतःच्या विचार प्रक्रियेने ज्ञान निर्माण करत असतो. शिकणे हे वैयक्तिक पातळीवर घडतं. हे डबल झालेलं आहे. आता आपण ते काढून टाकतो. 1 मिनिट. तर त्यानंतरचा पुढचा प्रकार आपण असं सांगू शकतो की बोधात्मक ज्ञान रचनावाद. या बोधात्मक ज्ञान रचनावादामध्ये जीन पियाजे यांच्या मतानुसार जर या प्रकारात विद्यार्थी स्वतः विचारशक्ती, समज आणि मानसिक प्रक्रियेद्वारे ज्ञान तयार करतो. यामध्ये विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर नवीन ज्ञान उभं राहतं. त्याला किती पूर्वज्ञान आहे यावरून त्याचं ज्ञान उभं राहतं. त्यानंतर त्याची वैशिष्ट्य काय, तर शिकणे वैयक्तिक असते, निरीक्षण आणि अनुभव महत्वाचं असतं आणि विचार करून निष्कर्ष काढले जातात. या ठिकाणी उदाहरण असं सांगू शकतो आपण, विद्यार्थी स्वतः प्रयोग करून पाणी गरम केल्यावर वाफ होते हे समजून घेऊ शकतो. हे उदाहरण महत्वाचं आहे, कारण अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कृती केल्यानंतर किंवा पाण्याची वाफ होते हे हा प्रयोग आपण स्वतः अनुभवायचा असेल तर घरात वाटी भरून पाणी घेऊन घराच्या छतावर ठेवलं तर त्यातून होणारी वाफ म्हणजेच पाण्याची वाफ होते. या ठिकाणी आपण असं त्या विद्यार्थ्याला शिकवू शकतो किंवा त्याच्याकडून हे करून घेऊ शकतो. यानंतरचा आहे सामाजिक ज्ञान रचनावाद. लेवाय-गुच्ची यांच्या मतानुसार या प्रकारात ज्ञान हे समाज, भाषा आणि परस्पर संवादातून तयार होते. विद्यार्थी इतरांशी चर्चा, गटकार्य करून शिकतो. याची वैशिष्ट्ये साधारणपणे सहकार्याने शिक्षण, भाषा आणि संवाद महत्वाचे असतात. म्हणजे झेडपीडी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. यामध्ये उदाहरण असं आपण सांगता येईल की विद्यार्थी गटात चर्चा करून एखादी समस्या सोडवतो. त्यानंतर तिसरा ज्ञान रचनावाद आहे मूलगामी ज्ञान रचनावाद. यामध्ये याचा स्पष्टीकरण असं सांगता येईल आपल्याला, या प्रकारात ज्ञान पूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने जग समजून घेतो. यामध्ये वैशिष्ट्य असे येतं, प्रत्येकाचं ज्ञान वेगळं असू शकतं. वस्तुनिष्ठ सत्यापेक्षा वैयक्तिक अनुभव महत्वाचा आणि शिकणे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ असते. याचं उदाहरण असं सांगता येईल आपल्याला, एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मते असू शकतात. हे या ठिकाणी मूलगामी ज्ञान रचनावादाचं वैशिष्ट्य किंवा उदाहरण आपल्याला सांगता येईल. यामध्ये बोधात्मक ज्ञान रचनावादामध्ये स्वतःचे विचार असतात, तर सामाजिक ज्ञान रचनावादामध्ये इतरांसोबत शिकणे हा मुद्दा येतो. त्यासोबतच मूलगामी ज्ञान रचनावादामध्ये प्रत्येकाचे ज्ञान वेगळं वेगळं असतं आणि ज्ञान रचनावादाची गृहीतके या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता ती गृहीतके कोणती, तर हे आपण या पुढच्या घटकामध्ये पाहूया. आता ज्ञान रचनावादाची गृहीतके. त्यामध्ये गृहीतके पाहत असताना आपल्याला ज्ञान रचनावादानुसार शिक्षणाबाबत काही मूलभूत गृहीतके पुढील प्रमाणे दिलेली आहेत. तर ती कोणती कोणती गृहीतके येतात ते आपण समजून घेऊया. यामधला पहिला घटक आहे ज्ञान तयार केले जाते. नॉलेज इज कन्स्ट्रक्टेड. विद्यार्थी ज्ञान स्वतः तयार करतो, ते बाहेरून थेट दिले जात नाही. त्या विद्यार्थ्याला बाहेरून दिलं जात नाही, तो स्वतःच तयार करावं लागतं आणि त्याने केलेल्या ज्ञानाचा फळ, ज्ञानाचा फायदा हा त्याच्याच बाबतीत जास्त घडतो, त्यालाच त्याचा फायदा होतो. म्हणून ज्ञान रचनावादामध्ये ज्ञान तयार केलेलं हे स्वतः तयार करून केल्यास जास्त परिणामकारक होते. यानंतर दुसरा घटक आहे पूर्वज्ञान महत्वाचे असते. आता यामध्ये जर त्याला काहीच ज्ञान नसलं तर आपण किती जरी त्याच्या समोर मांडल्या, कोणत्याही वस्तू मांडल्या तरी त्याच्यात काहीच फरक पडत
नाही. आणि मग त्या मिळालेल्या पूर्वज्ञान जर त्याच्या समोर नसेल तर तो काय करेल, ते पूर्वज्ञान कसं वापरायचं, त्यातून कसं कार्य करायचं हे त्याला लक्षात येणार नाही. आणि मग त्या पूर्वज्ञानाचा अभावामुळे त्याच्या ज्ञान प्रगतीला अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीने पूर्वज्ञानाची गरज आहे आणि आधीच्या ज्ञानाची देखील त्याला गरज आहे. आणि आधीचं ज्ञान त्याला जर असेल तर तो नक्कीच त्यामध्ये उत्कृष्ट कार्य करून शिकू शकतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, शिकणे ही सक्रिय प्रक्रिया असते. म्हणजेच विद्यार्थी सक्रिय सहभागाने शिकतो. फक्त ऐकून नाही, तर त्याला त्यात प्रत्यक्ष कृती करण्याची संधी मिळत असते आणि त्यातून तो शिकत असतो. अशा पद्धतीने तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर चौथा मुद्दा आहे सामाजिक संवाद महत्त्वाचा. यामध्ये आपण जर इतरांशी काही बोललो नाहीत, तर आपल्याला त्यामधून काहीच लक्षात येणार नाही. म्हणजे सामाजिक संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे, की आपण हे संवाद साधत असताना चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे. आपल्याला आलेल्या अडचणी, आपल्याला आलेल्या बाबी इतरांशी शेअर केल्या, तर आपल्याला इतरांचं सहकार्य मिळून आपण नक्की त्यामध्ये चांगलं कार्य करू शकतो. आणि पुढचा मुद्दा आहे, की अनुभवातून शिकणे. एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट लवकर समजत नाही. म्हणजे समजा सायकल चालवायला शिकायचं तर काय लगेच येणार नाही. त्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. त्याचा प्रयोग करावा लागेल. त्याचं निरीक्षण करावं लागेल. दुसरे सायकल कसे मारतात, त्यामधून आपण कशी मारली पाहिजे तर त्या गोष्टी जेव्हा येतील त्यानंतरच ती प्रक्रिया पूर्ण होऊन आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. यानंतर आहे अर्थनिर्मिती वैयक्तिक असते. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या पद्धतीने अर्थ समजून घेतो. त्यामुळे समज वेगळी असू शकते. प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या समजेनुसार कार्य करत असतो. त्यानंतर 7वा मुद्दा आहे समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. शिकण्यात समस्या सोडवण्यावर भर दिला जातो. यामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी भर दिला जातो. म्हणजेच एखादी घटक जर विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्याची काय समस्या आहे हे अगोदर जाणून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि 8वा आणि शेवटचा या ठिकाणी घटक असा आहे, की शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका करत असतो. शिक्षक हा ज्ञान देणारा नसून ते काही शिक्षक स्वतःच्या जवळचं ज्ञान कुठलंच देत नाहीये. त्यांनी प्राप्त केलेलं फक्त तो मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी निभावतो आणि सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. अशा पद्धतीमुळे शिक्षक हा मार्गदर्शक आणि सहाय्यक अशी दोन्ही भूमिका त्या ठिकाणी करत असतो. यानंतर ज्ञान रचनावादाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत, की कोणकोणती वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. यातील पहिलं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. म्हणजेच शिकण्याच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो. दुसरा आहे ज्ञानाची निर्मिती. म्हणजेच या प्रक्रियेतून ज्ञान रचनावाद या संकल्पनेतून आपण असं वैशिष्ट्य गृहीत धरतोय, की विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञान तयार करतो आणि ते तयार स्वरूपात दिलं जात नाही. हे घर मॉडेल बनवून त्या विद्यार्थ्याच्या हातात दिलं तर तो कसं करणार आहे तयार? त्यासाठी विद्यार्थ्याला स्वतःच एखादं मॉडेलचं साहित्य आणावं लागेल. मॉडेलचे टप्पे बघावे लागतील. त्या मॉडेलनुसार काम करावं लागेल आणि मग त्याचं ते ज्ञानाचं वापर होऊन तो त्या याच्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. यानंतर आहे सक्रिय सहभाग. विद्यार्थी शिकण्यात सक्रियपणे सहभागी होणे महत्त्वाचे असते. यानंतर आहे पूर्वज्ञानावर आधारित शिक्षण. त्याला पूर्वज्ञान आणि अनुभवावर आधारित शिक्षण असायला पाहिजे. तर हे एक वैशिष्ट्य आहे. अनुभव आधारित शिक्षण म्हणजेच प्रयोग, निरीक्षण, कृती यावर आधारित असणारं शिक्षण शिकणं अधिक महत्त्वाचं असतं, म्हणजेच प्रभावी असतं. यानंतर 6वा मुद्दा आहे 6वा मुद्दा आहे सामाजिक परस्पर संवाद. गटकार्य, चर्चा, सहकार्य यामुळे शिकणे अधिक सखोल होते आणि सामाजिक परस्पर संवाद त्या ठिकाणी साधला जातो. समस्या सोडवण्यावर भर. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचार करायला, समस्या सोडवायला प्रवृत्त केले जाते. आणि 8वा मुद्दा आहे शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक म्हणून. या ठिकाणी शिक्षक हा मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आणि वैयक्तिक फरकांचा आदर करतो. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याची समज
वेगळी असू शकते याचा स्वीकार त्याने केला जातो. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला देखील लक्षात येतं की आपली काय क्षमता आहे. त्यानंतर सतत मूल्यमापन, त्याला CC म्हणतो आपण, विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सतत मूल्यमापन केलं जातं. यानंतर पुढचा घटक पाहणार आहोत, विद्यार्थ्याच्या ज्ञान रचनावादानुसार वर्गरचना कशी असायला पाहिजेत आपली. यामध्ये आहे ज्ञान रचनावादी पद्धतीने वर्गरचना करत असताना विद्यार्थी केंद्रित, सक्रिय आणि अनुभवाधारित असायला हवी. यामध्ये पहिला मुद्दा आहे सर्वात महत्वाचा, विद्यार्थी केंद्रित वातावरण असायला हवं. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल किंवा विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची वातावरण निर्मिती त्या ठिकाणी करून विद्यार्थी मुक्तपणे प्रश्न विचारू शकतील असे वातावरण असायला हवे. दुसरा आहे गटाधारित बसण्याची मांडणी. म्हणजे आपण जर वर्गात गट करून ठेवले आणि त्या गटामध्ये एक टॉपरचा, 2 मध्यमचे आणि एक लोएस्ट असं जर विद्यार्थी घेतले, 4-5 जणांचे गट केले, तर वरच्या विद्यार्थ्याचं गट मार्गदर्शने कमी गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी होतं आणि यातून चर्चा, सहकार्य आणि गटकार्य होत राहतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे शिकण्यासाठी विविध साधन सामग्री. यामध्ये शैक्षणिक साधने भरपूर असतात आणि प्रत्येक शाळांमध्ये हे साहित्य सध्या वाटप केलेलं आहे. यामध्ये चार्ट, मॉडेल, प्रयोग, साहित्य, डिजिटल साधनं यांचा वापर त्या ठिकाणी जास्त असून प्रत्यक्ष वापरात आणल्यामुळं त्या विद्यार्थ्याची साधन सामग्री हाताळण्याचे कौशल्य देखील विकसित होतं. त्यानंतर आहे अनुभवाधारित क्रियाशील शिक्षण. म्हणजे त्या विद्यार्थ्याला फक्त व्याख्यान न देता, आता मी जसं तुम्हाला सांगतोय की आपण मोठे आहोत म्हणून मी सांगत राहणं ठीक आहे भाग, परंतु हे जर मी पहिलीच्या वर्गाला शिकू लागलो तर अशा प्रकारे मला शिक्षण देता येणार नाही आणि ते विद्यार्थ्यांमध्ये परिणामकारक होणार देखील नाही. या ठिकाणी कोणती पद्धत असायला पाहिजे तर प्रयोग, प्रकल्प, खेळ, कृती यांचा वापर त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. यानंतर आहे मुक्त व संवादात्मक वातावरण असायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने आपण संवाद केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्या ठिकाणी हे होण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे. चूक करायला हरकत नाही अशी भावना आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. जर चुकलाच नाही तर तो शिकणार नाही, म्हणजे चुकला तरी काही हरकत नाही अशा प्रकारची वातावरण निर्मिती आपल्याकडून होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये शिक्षकाची भूमिका ही फॅसिलिटेटरची म्हणून असणं, म्हणजे मार्गदर्शक करतो, थेट उत्तर देत नाही, हे असं का सोडवायचं, बेरजेची संकल्पना कशी मांडायची, हे त्या ठिकाणी शिक्षकाने सांगणं आणि बेरीज करून देणं, ह्या 2 प्रकार वेगळे आहेत. आपल्या काळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष बेरीज करून दिली जायची, आता तसं नाही. यानंतर आहे समस्या आधारित शिक्षण. वर्गात समस्या देऊन विद्यार्थ्याला विचार करायला लावणे, म्हणजेच आपण त्या ठिकाणी आव्हान असं म्हणतो. हे आव्हान आपण देऊन त्याच्यातून देखील त्याचा विकास करू शकतो. यानंतर वैयक्तिक फरकांचा विचार. या ठिकाणी विद्यार्थ्याच्या गती आणि क्षमतेनुसार शिक्षण दिले जाते. सतत मूल्यमापन केलं जातं. यामध्ये मौखिक प्रश्न, निरीक्षण, प्रकल्प याद्वारे मूल्यांकन फक्त परीक्षांवर अवलंबून न राहता त्या ठिकाणी त्यांचं सतत मूल्यमापन केलं जातं. अशा पद्धतीने या प्रक्रियेचा आपण अभ्यास करू शकतो. यानंतर आहे आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण. एक मिनिट. हा, ज्ञान रचनावादानुसार अध्ययन अध्यापन पद्धती कोणत्या आहेत, तर हे आपण समजून घेऊया. ज्ञान रचनावादात शिकवण्यापेक्षा शिकण्यावरती जास्त भर दिला जातो आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला शिकायला जास्त प्रवृत्त केलं जातं. आणि मग त्या कोणकोणत्या पद्धती आहेत, तर पहिली पद्धत आहे शोधाधारित शिक्षण. म्हणजे शोधाधारित या शब्दावरूनच आपण समजू शकतो की त्याला शोध घेण्यासाठी असणारं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना मिळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसित करण्याचं प्रयोग किंवा निरीक्षण करून निष्कर्ष काढणे ह्या बाबी या शिक्षणामध्ये येतात. ही संकल्पना मांडलेली
ब्रुनर यांनी, आणि त्यांच्या मतानुसार आपण शोधाधारित शिक्षण प्रक्रिया पद्धती राबवतो. दुसरी आहे समस्या सोडवणूक पद्धती. यामध्ये विद्यार्थ्यांना समस्या देऊन विचार करून उत्तर शोधायला लावणे. यामध्ये तार्किक विचार व समज वाढते. विद्यार्थ्याला जर जास्त तुम्ही कोडे टाकले तर त्याच्यासमोर जास्त विचार करण्यामध्ये तो जास्त पारंगत होऊ शकतो, त्याची समज वाढते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रकल्प पद्धती. यामध्ये प्रकल्प पद्धतीनुसार प्रमुख विचार त्या ठिकाणी मांडले ते जॉन दवे यांनी. त्यांच्या मतानुसार विद्यार्थी प्रत्यक्ष काम करून म्हणजे ती शिकत असतो, आणि यामध्ये त्याला कोणते उदाहरण सांगू शकतो तर मॉडेल बनवणे, सर्वेक्षण करणे, यामध्ये या प्रकल्प पद्धतीचा आपण वापर करू शकतो. सहकार्यात्मक शिक्षण यामध्ये आहे लेवायगुच्ची यांच्या मतानुसार की विद्यार्थी एका गटात काम करून एकमेकांकडून शिकत असतात, त्यालाच सहकार्यात्मक शिक्षण असं आपण म्हणतो. पाचवा मुद्दा आहे अनुभवाधारित शिक्षण, म्हणजेच करून शिकणे. स्वतः या तत्वानुसार आधारित आहे. यामध्ये प्रयोग, प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी त्याला कराव्या लागतात आणि त्यातून तो शिकत असतो. यानंतरचा पुढची पद्धत आहे चर्चा व संवाद पद्धत. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुक्त चर्चा, प्रश्नोत्तरे आणि विचारशक्ती व अभिव्यक्ती वाढत राहते. म्हणजे त्यांनी जर प्रश्न विचारले तर त्यांच्यामध्ये संवाद करण्याची पद्धती वाढते. त्यांना प्रश्न खुले दिले जातात की तुमच्या मनातल्या शंका विचारा म्हणून. त्यावेळेस ते विद्यार्थी त्यांना वाटणाऱ्या समस्या मांडून, विचार मांडून त्यांची अभिव्यक्ती जागृत करून त्या ठिकाणी प्रगती करू शकतात. यानंतरची पुढची पद्धती आहे संकलनात्मक नकाशे. या ठिकाणी विद्यार्थी संकल्पनामध्ये संबंध जोडून नकाशा तयार करतो. त्यामध्ये समज सखोल होत जाते, म्हणजे ज्ञान दृढ होऊन एकदम छोट्या छोट्या सूक्ष्मतेकडे देखील त्याची कल्पना जाते. यानंतर भूमिका अनुभव म्हणजेच रोल प्ले. विद्यार्थी विविध भूमिका साकारून शिकतो. यामध्ये सामाजिक आणि भावनिक विकास होतो. अर्थात या गटामध्ये या पद्धतीनुसार विद्यार्थ्याला कधी शिक्षकाची भूमिका करावी लागते, कधी सहकार्याची भूमिका करावी लागते, कधी मार्गदर्शकाची भूमिका, तर कधी स्वतः अध्ययनार्थीची भूमिका. अशा भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. यानंतर आहे प्रकरण अभ्यास, म्हणजे केस स्टडी. खऱ्या परिस्थितीवर आधारित अभ्यास निर्णय क्षमता या ठिकाणी वाढते. यामध्ये पुढचा शेवटचा घटक आहे ICT आधारित शिक्षण, म्हणजे डिजिटल साधनांचा वापर करून शिकणे. यामध्ये व्हिडिओ, ॲप्स किंवा सिम्युलेशन्स, आता जे आपण शिकतो आहोत ते ICT या साधनांचा वापर करूनच शिकत आहोत. यानंतर पाहतोय आपण ज्ञान रचनावादाचे फायदे काय काय आहेत. तर आता आपल्याला ज्ञान रचनावादाचे फायदे पाहत असताना पहिला फायदा आहे सखोल समज येते, म्हणजेच डीप अंडरस्टँडिंग. यामध्ये विद्यार्थी स्वतः अनुभवातून शिकत असल्यामुळे विषयाची सखोल समज होते. दुसरा मुद्दा आहे विचारशक्तीचा विकास होतो, म्हणजे विद्यार्थ्याची तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढते. या ठिकाणी विचारशक्तीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर तिसरा मुद्दा आहे सक्रिय सहभाग. विद्यार्थी शिकण्यात सक्रिय सहभागी होतो, त्यामुळे त्याला कंटाळा येत नाही. नाहीतर लेक्चर स्वरूपात असला आता मी बोलतोय, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी कंटाळा आलेला असू शकतो किंवा कंटाळवाना एखादं कीर्तन सारखं आपल्याला वाटतं. आत्मविश्वास वाढतो. स्वतः ज्ञान तयार केल्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढतो. आणि पाचवा मुद्दा आहे दीर्घकालीन स्मरण. अनुभवाधारित शिक्षणामुळे ज्ञान हे दीर्घकाळ लक्षात राहते. सहावा मुद्दा आहे सहकार्याची सवय, म्हणजेच गट कार्यामुळे सहकार्य, संवाद, सामाजिक कौशल्य विकसित होतात आणि त्यामधून समायोजन ही प्रक्रिया आपण काल परवा शिकलो त्याची अंमलबजावणी करण्याची संधी या प्रक्रियेमधून आपल्याला मिळते. आणि सातवा मुद्दा आहे शिकणे आनंददायी होते, म्हणजेच खेळ, प्रयोग, प्रकल्प यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी बनल्याचे आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे वैयक्तिक फरकांचा आदर. त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार शिक्षण दिलं जातं, त्यामुळे वैयक्तिक फरकांचा आदर झाल्याचं किंवा करत असल्याचं आपल्याला दिसून
येतं. आणि 9वा आहे स्व अभ्यासाची सवय. स्वतः अभ्यास करण्याची सवय लागते आणि वास्तविक जीवनाशी संबंध म्हणजेच शिकलेलं ज्ञान दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. आता जर समजा आपल्याला एखाद्या कृती शिकलोत आपण आणि त्या कृतीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करायचा आहे, तर प्रत्यक्ष त्याचा वापर करून घेऊ शकतो. यानंतर ज्ञान रचनावादामध्ये शिक्षकाची भूमिका काय असणार आहे, तर तो या ठिकाणी मार्गदर्शक असणार आहे. तो शिकवणारा नसणार आहे. मार्गदर्शक म्हणजे त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम शिक्षकाने केलं पाहिजे. शिकण्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे. तर वर्गात मुक्त, भीतीमुक्त किंवा संवादात्मक वातावरण तयार करणे. त्यानंतर तिसरं आहे प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे. विद्यार्थ्यांना का, कसे असे प्रश्न विचारायला प्रोत्साहन देणे. आणि चौथा आहे अनुभव आधारित शिक्षण देणे. प्रयोग, प्रकल्प, कृती यांच्या माध्यमातून लर्निंग बाय डुईंग घडवून आणणे. आणि पाचवा आहे गटकार्याचे आयोजन करणे. आपल्या गटात विद्यार्थ्यांना गटात काम करायला देऊन सहकार्यांना शिकण्यास प्रवृत्त करण्याचं काम किंवा मदत करण्याचं काम हे गटातील विद्यार्थ्यांनी करायचं असतं. यानंतर पूर्वज्ञान ओळखणे. विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान शिक्षकाला देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार त्याला आपण अध्ययन अनुभव देऊ शकतो आणि अनुभवाचा अभ्यास करून पूर्वज्ञानाची पातळी जाणून घेऊन त्यावर आधारित शिक्षण आपण देऊ शकतो. यानंतर 8वा मुद्दा आहे समस्या निर्माण करणे. म्हणजे विद्यार्थ्यांसमोर समस्या मांडून त्यांना विचार करायला लावणे. हे या ठिकाणी समस्या निर्माण करणे या घटकामध्ये आपल्याला येते. आणि वैयक्तिक फरकाचा विचार करणे म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याची गती, क्षमता आणि आवडीनुसार मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. तसेच सतत मूल्यमापन करणे म्हणजे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सतत निरीक्षण व मूल्यमापन केले जाते. त्याला CC असं आपण म्हणतो. त्यासोबतच प्रेरणा देणारे शिक्षक हे नेहमी प्रेरणा देणारे असायला हवेत. स्वतः शिकण्याची प्रेरणा त्यांच्यात असायला पाहिजे. तर त्यांनी आत्मविश्वास इतर विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. आपण दुसऱ्यांना पुस्तके वाचा म्हणून सांगतो आणि त्यांनी जर पुस्तक वाचत नसतील तर मग मात्र थोडंसं एक वातावरण वेगळं होतं आणि त्यातून त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या विचारातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळेपण दिसून येतं. यानंतर आहे यामध्ये ज्ञान रचनावादात विद्यार्थ्याची भूमिका कोणती असायला पाहिजे हे देखील आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. तर कोणती ज्ञान रचनामध्ये विद्यार्थ्याची भूमिका, तर सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला पाहिजे. त्यासोबतच ज्ञानाची निर्मिती करणारा तो असायला पाहिजे. प्रश्न विचारणारा असायला पाहिजे. शोध घेणारा असायला पाहिजे. समस्या सोडवणारा असायला पाहिजे. आणि सहकार्य करणारा, पूर्वज्ञानाचा वापर करणारा, स्वतःचा अभ्यास करणारा, अभ्यास करायला त्याने स्वतः शिकण्याची सवय लागलेली पाहिजे त्याला. नाहीतर आपण बळच त्याला अभ्यासाला बस असं जर म्हणत राहिलो तर त्या ठिकाणी त्याची स्वयं अध्ययनाची जबाबदारी या ठिकाणी आपल्याला त्यालाच पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर आहे चिंतन करणारा आणि जबाबदारी शिकणारा. म्हणजे जबाबदारीवर त्यांनी शिकण्याचं कौशल्य त्याच्याकडे प्राप्त पाहिजे. यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे ज्ञान रचनावाद. मूल्यमापन कसं केलं जातं किंवा काय मूल्यमापन ही प्रक्रिया आहे. मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याचं मूल्यमापन नियमितपणे आणि टप्प्याटप्प्याने केलं जातं. या प्रक्रियेला महत्व आहे कारण ही प्रक्रिया फक्त अंतिम उत्तर न पाहता विद्यार्थी कसा शिकतो, विचार कसा करतो यावर आधारित ही प्रक्रिया भर देते. यानंतरचा पुढचा घटक आहे विद्यार्थी विविध पद्धतींचा वापर होतो. यामध्ये मौखिक प्रश्नोत्तर पद्धत, प्रकल्प पद्धत, निरीक्षण पद्धत, गटकार्य पद्धत, पोर्टफोलिओ या पद्धतींचा आपण वापर करतो. त्यानंतर आहे स्वमूल्यमापन. विद्यार्थी स्वतःच्या शिकण्याचे मूल्यमापन स्वतः देखील करतो. कारण तो ज्यावेळेस गटात शिकवत असतो त्यावेळेस त्याला प्राप्त झालेलं ज्ञान, त्याला समजलेल्या गोष्टी तो इतरांना सांगण्याचं काम करत असताना त्याच्यात काय उणीवा राहिले तर त्याला काय प्रगती करणं गरजेचं आहे हे यातून दिसून येतं. सहकारी मूल्यमापन म्हणजे मित्रांकडून त्याचं मूल्यमापन देखील केलं जातं. वास्तविक जीवनाशी संबंधित मूल्यमापन म्हणजे प्रश्न किंवा उपक्रम जीवनाशी संबंधित असतात ते यातून मूल्यमापन होतं. तर गुणापेक्षा समज महत्वाची. फक्त मार्क मिळवून उपयोग नाही तर समज, कौशल्य आणि प्रगती यावर भर असायला हवा.
निदानात्मक मूल्यमापन म्हणजेच विद्यार्थ्यांच्या चुका ओळखून सुधारणा करण्यासाठी वापर होत असल्याचे यातून दिसून येतं. ज्या गोष्टी चुकल्यात त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. त्यालाच निदानात्मक असं आपण म्हणतो. चुका ओळखून घेणं आणि ते सुधारणं देखील महत्वाचं आहे. यानंतर आहे प्रत्यक्ष कार्यावर आधारित मूल्यमापन म्हणजेच प्रयोग, कृती, प्रकल्प यावर आधारित असणारं मूल्यमापन त्या ठिकाणी दिसून येतं. यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रतिक्रिया घेणे किंवा अभिप्राय घेणे असं आपण म्हणतो. त्या ठिकाणी फीडबॅक घेणं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना आपण काय अभिप्राय दिलेला आहे, जे शिकवलं आहे त्याचा फीडबॅक आपल्याला घ्यावा लागतो. आणि आता पुढे जातोय आपण, जे नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 याची माहिती घेत असताना भारत सरकारने 2020 मध्ये जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण अधिक लवचिक, कौशल्याधारित, विद्यार्थी केंद्रित तयार करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलेलं आहे. याचे उद्दिष्ट काय काय येतं, तर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे, सर्जनशीलता, विचारशक्ती आणि कौशल्य विकास, त्याचबरोबर शिक्षणाला जीवनोपयोगी बनवलं पाहिजे. तर म्हणजेच या शिक्षणातून जो विद्यार्थी शिकेल त्याने त्याच्या जीवनात काहीतरी खाण्यायोग्य किंवा जगण्यायोग्य कमवलं पाहिजे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे ज्ञानरचनावर आधारित वादावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे. याची मुख्य वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर नवीन शालेय रचना आहे 5-3-3-4 म्हणजेच ही वयोगटाची रचना आहे. त्यासोबतच म्हणजे 5वी पर्यंत पहिली दुसरी खालच्या गटाला जोडलेलं आहे, तिसरीचं 5वीचा गट आहे, नंतर 6वी ते 8वीचा गट आहे, चौथा गट आहे 9वी ते 12वीचा गट, म्हणजे अंगणवाडी ते 12वी पर्यंत रचना यामध्ये केलेली आहे. मातृभाषेतून शिक्षण आहे, यामध्ये इयत्ता 5वी पर्यंत शक्य असल्यास 8वी पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. तर कौशल्यावर आधारित म्हणजे फक्त पाठांतर नको, त्याला कौशल्य समज देऊन अनुप्रयोगावर आधारित दिलेले आहे. म्हणजे आता जे थिअरी तुम्ही समजून घेतात त्या थिअरीवर आधारित प्रश्न त्याला विचारले जातात आणि त्यातूनच त्यांचं शिक्षण घडतं आणि ते त्या ठिकाणी त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं मूल्यमापनासाठी उत्तरे देण्यास तयार होतात किंवा घडतात. म्हणजेच त्याने पाठांतर किती जरी केलं तरी त्या या कौशल्याधारित मध्ये तो नक्कीच पडताळणी होते. अनुभवाधारित व ज्ञान रचनावादी शिक्षण यामध्ये लर्निंग बाय डुईंग म्हणजेच प्रकल्प प्रयोग यावर आधारित भर दिले जातात. एखाद्याला एक प्रकल्प दिला की आपल्या यातील पिकांची यादी कर, त्याला प्रत्यक्ष ते पाहावंच लागणार आहे, कुठून तरी घ्यावंच लागणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण अनुभवाधारित किंवा ज्ञान रचनावादी शिक्षण देतो. त्यानंतर विषय निवडीची लवचिकता आहे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स याचा भेद कमी करून विद्यार्थ्याला सायन्स मधला एक विषय, आर्ट मधला एक विषय, कॉमर्स मधला एक विषय असे दिले जातात. तर अजून एक सांगायचे की इंजिनिअरिंगला सुद्धा आता सध्या 2 फॅकल्टी मधून एकाच वेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. हे देखील स्वातंत्र्य या कायद्यान्वये, या अधिनियमान्वये किंवा या शासन निर्णयामुळे आपल्याला मिळतं. त्यामध्ये विद्यार्थी विषय निवडू शकतो. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजेच ICT वापरणे, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन साधने, ई कंटेंट यांचा वापर केला गेला पाहिजे. आता हेच जर आपल्याला तुम्हाला शिकवायचं असतं तर तुम्हाला प्रत्यक्ष एखाद्या रूमवर यावं लागलं असतं, हॉलमध्ये. त्या हॉलमध्ये बेंचवर बसून प्रत्यक्ष फळ्यावरती लिहून देऊन मग मी तुम्हाला शिकवू शकलो असतो. परंतु आपण ICT तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी शिकत आहोत. यानंतर मूल्यमापन पद्धती. मूल्यमापन पद्धतीमध्ये फक्त परीक्षा नाही, सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन होत गेलं पाहिजे. तर कौशल्य आधारित प्रश्न असले पाहिजेत. त्या ठिकाणी शिक्षक प्रशिक्षण, शिक्षकांसाठी नियमित प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो. आपण पाहत असाल की सतत प्रशिक्षणाचं, मार्गदर्शनाचं कार्यक्रम त्या ठिकाणी डाएट कडून राबवला जातो. बहुभाषिकता यामध्ये अनेक भाषा शिकण्यावर भर दिलेला आहे. मुख्यतः आपल्याला प्रादेशिक भाषा 1 नंबरला, त्या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी सोपी जाणारी भाषा 2 नंबरला आणि 3 नंबरला शक्यतो आंतरराष्ट्रीय भाषा, अशा भाषांचा क्रम ठेवून आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे किंवा ज्या भागात जायचंय त्यासाठी आपल्याला तिथली भाषा शिकणं गरजेचं आहे. हे धरून बहुभाषिकता हा सिद्धांत याच्यातून आपल्याला मिळतो आणि आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. उच्च शिक्षणात बदल यामध्ये 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम झालेला आहे. हे एक थोडंसं गॅप वाढलाय. अगोदर 3 वर्षाचा होता तो 4 वर्षाचा झालेला आहे. यानंतर ज्ञान रचनावादाशी काय संबंध आहे,
याचा. तर NEP 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे, अनुभवाधारित शिक्षण आहे आणि समस्या सोडवणूक आहे. ह्या सगळ्या बाबी कशात येतात तर ज्ञान रचनावादामध्ये येतात. तर त्यामुळे ज्ञान रचनावाद आणि NEP 2020 यांचा जवळचा संबंध आहे असं आपण म्हणतो. आता NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2020 आणि त्याचे उद्दिष्ट काय काय त्या ठिकाणी दिले तर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. हे जे शिक्षण आहे ते सर्वांसाठी आहे. त्यासोबतच सर्वसमावेशक शिक्षण आहे, मूलभूत साक्षरता व गणिती कौशल्य आहेत यामध्ये. म्हणजेच लहान वयातच वाचन, लेखन आणि गणिती क्रिया करत असताना त्यांचा पाया भक्कम व्हावा यासाठी यामध्ये प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण पाहतो की कौशल्य व मूलभूत विकास या अंतर्गत जीवनमूल्य विकास यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती, सर्जनशीलता, त्याचबरोबर समस्या सोडवण्याची क्षमता यांचा विकास करण्यासाठी हे ज्ञान रचनावाद आणि NEP 2020 आपल्याला उपयुक्त ठरते. यानंतर पुढचा भाग पाहत असताना आपल्याला विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती यामध्ये आलेली शिकवण्याऐवजी विद्यार्थ्याला स्वतः शिकण्यासाठी प्रवृत्त केल्याचे या आपल्या ज्ञान रचनावाद आणि NEP 2020 मधून आपल्याला दिसून येते. अनुभवाधारित शिक्षण आपण पहिल्यावरती लर्निंग बाय डुईंग प्रकल्प प्रयोग पद्धतीवर भर दिलेला आहे. बहुभाषिकता प्रोत्साहन आहे, तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि शिक्षणात लवचिकता आहे, विद्यार्थ्यांना विषय निवडायची मोकळी देण्यात आलेली ही वैशिष्ट्ये येतं. उच्च शिक्षण सुधारणा आहे, गुणवत्तापूर्ण संशोधनावर आधारित आणि जागतिक दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवलं यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. यानंतर आहे शिक्षक विकास. आता हे सगळं आपण गृहीत धरतोय, सगळं बोलतोय, सगळं करतोय आपण, परंतु जर शिक्षक यांना शिकवणारे शिक्षकच जर तेवढे विकसित नसतील तर ते साध्य होऊ शकणार नाही. म्हणून या ठिकाणी शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. यानंतर आहे राष्ट्र निर्माण आणि मूल्य शिक्षण हे घडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, जबाबदारी आणि देशप्रेम विकसित करणारा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर मांडला पाहिजे, त्यात पाठ्यक्रम मांडला पाहिजे. तरच त्या ठिकाणी त्या विद्यार्थी आपण माणूस म्हणून बनवला हे आपल्याला म्हणजे बनवल्याचे यश आपल्याला मिळेल. आता NEP 2020 मध्ये प्रमुख शिफारसी कुठल्या मानल्या तर ते आपण पाहूया. यामध्ये मांडल्या गेलेल्या शिफारसी पुढील प्रमाणे आहेत. त्या शिफारसी अशा आहेत की शालेय रचना बदलली, 5-3-3-4 अशी रचना केली. अगोदर 10-2 होती, ती 5-3-3-4 रचना केलेली. तर मूलभूत साक्षरता व गणित क्रिया यामध्ये 3री पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितातील प्रावीण्य मिळवणं गरजेचं आहे. तिसरा आहे मातृभाषेतून शिक्षण. यामध्ये 5वी किंवा 8वी पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण देणं ही एक त्या ठिकाणी शिफारस मांडण्यात आली आणि ती स्वीकारली. कौशल्यावर आधारित आणि अनुभवावर आधारित शिक्षण म्हणजे समज आणि कौशल्य हे यावर भर देण्यात आलाय. विषय निवडीची लवचिकता देण्यात आली. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स यांची भेद न करता त्यांना विषय निवडण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी देण्यात आले. मूल्यमापनात बदल नाही. म्हणजे काय बदल आहे तर बोर्ड परीक्षा नाही आता, तर सतत मूल्यमापन चालू राहणार आहे आणि कौशल्यावर आधारित आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षण, डिजिटल साधनं, ई कंटेंटचा वापर करणं. विद्यार्थ्याला देखील आपण एखादी गोष्ट मागत असताना त्यांच्याकडून PPT, पॉवर पॉईंट किंवा वर्ड किंवा एक्सेल किंवा व्हिडिओ या स्वरूपामध्ये कंटेंट आपण मागू शकतो. शिक्षक शिक्षण सुधारणा म्हणजे 4 वर्षाचा B.Ed अभ्यासक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि शिक्षकांसाठी नियमित प्रशिक्षण देखील आयोजित केलीत. बहुभाषिकता ही शिफारस केली होती. त्यानुसार 3 भाषा सूत्रे येणार आहेत. तर त्यामध्ये अनेक भाषा शिकण्यावर आपल्याला भर मिळतो. यामधून जर्मनी, जपान या राष्ट्रांची भाषा आपण महाराष्ट्रातील शिक्षकांनी शिकलेले आहेत. उच्च शिक्षणात सुधारणा, 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम या ठिकाणी लागू केला आहे. त्यामध्ये ABC नंबर दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. जो नंबर आपला
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असं आपण म्हणतो, त्यालाच एबीसी असं म्हणतात. त्यानंतर आहे राष्ट्रीय संस्थांची स्थापना, त्यामध्ये नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF ची स्थापना करण्यात आली. पारख जे मूल्यमापन संस्था आहे हिची देखील संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर सर्वसमावेशक व सर्वांसाठी शिक्षण, गरीब, दिव्यांग व वंचित घटासाठी विशेष उपाययोजना असणारी या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षण योजना लागू करण्यात आली. यानंतर थोडक्यात सांगायचं झालं तर 5-3-3-4 FLN, मातृभाषा, त्याचबरोबर कौशल्य, लवचिकता, CC, ICT आणि BEd आणि EBC या गटांचा अभ्यास या मुद्द्यामध्ये पाहिला आपण. तर शिक्षण हक्क कायदा 2009 याच्या बाबतीत आता थोडीशी माहिती घेऊया. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. त्यामध्ये या कायद्याची ओळख अशी की पूर्ण नाव राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009 हा लागू झाला 1 एप्रिल 2010 आणि उद्देश आहे सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क देणे. याच्या मुख्य तरतुदी कोणत्या आहेत तर मोफत आणि सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वर्षातल्या मुलांचं, जवळच्या शाळेत प्रवेश, घराजवळची शाळा, आता यात अंतर कमी करून या ठिकाणी आपल्याला 1 किलोमीटरच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. 25% आरक्षण, गरीब आणि वंचित गटातील घटकासाठी 25% आरक्षण आहे. कॅपिटेशन फी, मुलाखत बंद म्हणजे डोनेशन घ्यायची नाही. तर त्याचबरोबर शाळेचे मानक, वर्ग खोल्या, शिक्षक संख्या, सुविधा यासाठी ठराविक निकष दिलेत आणि त्यावरूनच शाळेला मान्यता दिली जाते. शिक्षक पात्रता, यामध्ये शिक्षकांना TET पास करणे आवश्यक आहे, जी आपण आता करत आहोत ती ह्याच कायद्यामुळं आपल्याला आलेली आहे. कायदा तो दुसरा आला, नंतर आला, परंतु मूळ गाभा त्याचा या कायद्यात आहे. त्यानंतर नो डिटेन्शन पॉलिसी, म्हणजेच इयत्ता 1 ते 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करणे, त्यांना पासच करायचं. त्यानंतर शारीरिक शिक्षा बंद करणे, आपण मारू शकत नाहीत किंवा मानसिक शिक्षा करू शकत नाहीत. त्याचबरोबर सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन म्हणजे CC, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे पालकांच्या सहभागातून SMC स्थापन करण्याचा कायदा हा आलेला आहे. त्यानंतर उद्दिष्ट काय काय येतं, सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क, शाळाबाह्य मुलांना शिक्षणात आणणे आणि समानता व गुणवत्ता वाढवणे. त्यानंतर 2020 मध्ये काय काय सुधारणा सुचवल्यात तर त्या पाहूया. सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन ही एक सुधारणा सुचवली. कौशल्यावर आधारित प्रश्न असायला पाहिजेत, म्हणजे पाठांतर नको, समज, विश्लेषण, अनुप्रयोग यावर आधारित प्रश्न असायला पाहिजेत. बोर्ड पद्धतीमध्ये बदल झाला. त्यामध्ये बोर्ड परीक्षा पद्धती सोपी आणि तणावमुक्त झाली. तर वर्षातून 2दा परीक्षा देण्याची संधी, यावेळेस देखील जसं आपल्या स्टेट बोर्डाला आहे तसं CBSE बोर्डाला अगोदर नव्हतं, परंतु ह्या वर्षीपासून ती योजना लागू केलेली आहे. 2 वेळा ते परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न आपण पाहतो, MCQ, केस स्टडी किंवा वर्णनात्मक कौशल्यावर आधारित असणाऱ्या पॅटमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका मिळते. भली एक 7-8 पानांची प्रश्नपत्रिका आपण सोडवायला देतो. त्यानंतर 360 डिग्रीमध्ये प्रगती कार्ड, त्यामध्ये फक्त गुण नाही, कौशल्य, वर्तन, सहशालेय उपक्रम यांचा समावेश होतो. 6वा मुद्दा आहे स्वमूल्यमापन व सहकारी मूल्यमापन, विद्यार्थी स्वतःच देखील मूल्यमापन करतात आणि मित्रच देखील मूल्यमापन करतात. त्यासोबतच पारख संस्थेकडून देखील राष्ट्रीय स्तरावर मूल्यमापन केलं जातं. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्या ठिकाणी डिजिटल परीक्षा, ऑनलाईन मूल्यमापन व AI आधारित साधने निवडू शकतो आणि त्या ठिकाणी तणावमुक्त म्हणजे कमी तणाव असणारी आणि लवचिकता असणारी त्या ठिकाणी परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्याला मोकळीक दिली जाते. अशा पद्धतीने अभ्यासल्यानंतर आपण आता पुढचा आणि शेवटचा घटक अभ्यासणार आहोत, तो आहे त्रिभाषा सूत्र. त्रिभाषा शब्द ऐकला की आपल्या लक्षात येतं की 3 भाषा आहेत. त्यातली पहिली भाषा म्हणजे मातृभाषा, प्रादेशिक भाषा, जी भाषा विद्यार्थी बोलत असतो ती पहिली भाषा असते. जशी महाराष्ट्रात मराठी आहे, गुजरातमध्ये गुजराती आहे, कर्नाटकमध्ये कन्नड आहे. दुसरी भाषा म्हणजे हिंदी भाषा, त्याला आपण राष्ट्रीय भाषा म्हणतो किंवा भारतीय भाषा म्हणून. हिंदी भाषिक राज्यात आणि इतर भारतीय राज्यात, गैर हिंदी राज्यात हिंदी आणि हिंदी काही राज्यामध्ये, असं वाद आहे. तो वाद आपण त्याच्यात नको शिरायला. तर त्या ठिकाणी हिंदी आपण द्वितीय भाषा समजू
आणि तिसरी भाषा म्हणजे इंग्रजी परदेशी भाषा. असा यांचा जागतिक स्तरावर उपयोग अशा भाषेचा आपण करतो. उदाहरण म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा हिंदी आणि तिसरी भाषा इंग्रजी असा आपण अभ्यासतो. याचे उद्दिष्ट काय काय तर विद्यार्थी भाषिक विकास करतात, त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता वाढते, त्याचबरोबर विविध भाषांचा आदर निर्माण करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त होतं, संवाद कौशल्य विकसित होतं. अशा पद्धतीने NEP 2020 नुसार मातृभाषेला प्राधान्य, कोणतीही भाषा जबरदस्तीने लादली जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना लवचिकता दिली जाईल. अशा या सर्व बाबींचा अभ्यास करत असताना फायदे काय काय या बहुभाषिकचे तर बहुभाषिक कौशल्य वाढतं, सांस्कृतिक समज वाढते आणि संवाद कौशल्य विकसित होते. त्रिभाषा सूत्राची प्रगती काय काय झाली तर बघा, प्रारंभिक टप्पा होता आपला 1968 मध्ये च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र सुचवलं होतं. त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि भाषिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर 1986 आणि 92चा अभ्यासक्रम आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यामध्ये त्रिभाषा सूत्राला अधिक बळ देण्यात आलं आणि शाळांमध्ये 3 भाषा शिकवण्यावर भर वाढवला आणि अंमलबजावणीसाठी अडचणी आल्या, परंतु सर्व राज्यामध्ये समान अंमलबजावणी झाली नाही. काही ठिकाणी हिंदी द्वितीय भाषा होती, काही ठिकाणी हिंदी प्रथम भाषा झाली. त्यामुळे भाषा शिकण्याला विरोध केला गेला, हिंदी भाषा शिकण्याला. काही जणांनी तर शिकवलंच नाही. अशा शिक्षक आणि साधनांची कमतरता होती. यातून आलेल्या अडचणीवर मात करत आपण पुढे आलो आणि विविध राज्यातील स्थिती आता अशी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात सारख्या राज्यात त्रिभाषा सूत्र चांगल्या पद्धतीने राबवलं जातं. काही राज्यात 2 भाषावरच प्रभुत्व आहे, तर काही राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र हे परिणामकारक पद्धतीने राबवलं जातं. त्यानंतर आहे NEP 2020 मधील बदल. त्रिभाषा सूत्र कायम ठेवलं पण अधिक लवचिकता दिली. त्यामध्ये त्याला कोणतीही भाषा जबरदस्तीने लादली जाणार नाही, मातृभाषेला प्राधान्य दिलं आणि बहुभाषिक शिक्षणावर त्या ठिकाणी भर दिला. अशा पद्धतीने सध्याची प्रगती आता अशी आहे की शाळांमध्ये बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन वाढत आहे. डिजिटल साधनांमुळे भाषा शिकणं सोपं झालेलं आहे आणि NEP मुळे लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला या मुद्द्यांचा उपयोग होतो आणि त्रिभाषा सूत्राची संकल्पना चांगली असली तरी अंमलबजावणीत विविधता व अडचणी दिसतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर NEP 2020 मुळे अधिक लवचिक आणि प्रभावी बनलेली आहे असं आपण म्हणू शकतो. याची शॉर्ट टिक आहे तर म्हणजे आपण असा अभ्यास करू शकतो की 1968चा अभ्यासक्रम, 86चा अभ्यासक्रम, यात येणाऱ्या अडचणी, राज्यातील फरक आणि NEP मध्ये काय काय लवचिकता आलेली आहे. अशा या सर्व घटकांचा म्हणजे सारासार आपण ज्ञान रचनावादापासून ते आजच्या NEP 2020 कडे या ठिकाणी गेलेलो आहोत आणि यातूनच आपल्याला आपल्या अभ्यासाची म्हणजे विषय थोडासा मोठा असल्याने, घटक थोडा मोठा असल्याने आपल्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागला, तरी आपण हा सर्व जणांनी समजून घेतलेला आहे. तर यानंतर या घटकावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा संग्रह आपल्या याच्यामध्ये अपलोड केलेला आहे, तर तिथून तो आपण नक्की अभ्यासावा आणि प्रश्न सोडवावेत. आजचा अहवाल पाहिला तर फक्त 2 जणांनीच, मला 2 जण नाही तर आज परत आणखीन शेवटला टाकलं होतं. तीन जणांनी फक्त त्या ठिकाणी उत्तरं सोडवलेली आहेत. तर सगळेजण सोडवा जेणेकरून तुमचा फायदा होईल. अशा पद्धतीने आजच्या घटकानंतर आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्याच्या घटकासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देऊया. सर्वांना शुभरात्री. उद्या गुढीपाडवा असला तरी संध्याकाळी लेक्चर होईल आणि असाच एक म्हणजे शेवटचे 3-4 घटक मोठे येतं, ते घटक आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे, म्हणून आपण एकत्रच देत आहोत. ज्या घटकांमुळे या आठवड्यात आपल्याला CDP पूर्ण करायचंय आणि सोमवारपासून नवीन विषयाला आपल्याला सुरुवात करायची. तर आपण नक्कीच त्या ठिकाणी पुढच्या घटकाच्या तयारीला लागूया. सर्वांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. शुभरात्री.